नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या आमच्या विशेष कार्यक्रम मी सुनीता तुमचं मनापासून स्वागत करते. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वैद्यकीय शास्त्रातही प्रगती होत आहे. रोगाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. यापैकीच एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे काय, त्याचे काय फायदे आहेत, या तंत्रज्ञानामुळे रोगाचं निदान आणि उपचार करणे किती सुलभ झाले हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकालाच ॲसिडिटी, अपचन आणि गॅस या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास होऊ शकतो. चुकीचा आहार व बदलत्या जीवनशैलीमुळे ॲसिडिटी, अपचन आणि गॅस यामुळे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. या समस्यांवर मात करण्यासाठी एंडोस्कोपी कशी काम करते याविषयी आज आपण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. आजचा विषय मी तुम्हाला सांगते ॲसिडिटी, अपचन आणि गॅस यासाठी प्रभावी एंडोस्कोपी असा आपला विषय आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर विपुल रॉय राठोड. खूप खूप स्वागत आहे तुमचं डॉक्टर. नमस्कार. विपुल रॉय राठोड आज आपल्या स्टुडिओमध्ये जे डॉक्टर आलेले आहेत ती खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. केवळ भारतातच नाही तर साऱ्या जगात एंडोस्कोपिक सर्जन म्हणून त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. भारतात आणि आशिया खंडात एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड या पद्धती रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आत्तापर्यंत 17,000 एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड्स ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेत आणि 20,000 इतर इंटरनॅशनल प्रोसिजर ज्यांनी केलेल्या आहेत. 25 देशातल्या जठरांशी संबंधित असलेल्या 400च्या वर डॉक्टरांना निष्णांत होण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग दिली आहे. भारतातला असा पहिला एंडोस्कोपिक सर्जन ज्यांना अमेरिकेच्या नामांकित FASGE या संस्थेने गौरवलं आहे. गेली 15 वर्ष कन्सल्टंट एंडोस्कोपी सर्जन म्हणून मुंबईत कार्यरत असलेले महान तज्ज्ञ डॉक्टर विपुल रॉय दयानंद राठोड आज आपल्यासोबत आहेत. एंडोस्कोपी पोटाच्या विकारांवर कशी काम करते, ॲसिडिटी, अपचन आणि गॅस यासाठी एंडोस्कोपी कशी काम करते याबद्दल आपण आज जाणून घेतो. आणि या संदर्भात तुमचे देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222299 या क्रमांकावर संपर्क करू शकता. डॉक्टर, आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक व्यक्तीला आपण बघू शकतो की गॅस आहे, अपचन क्रिया होते. काय सांगाल, गॅस म्हणजे काय, हे नेमकं काय असतं? अर्बन लाईफस्टाईलचा हे खूप मोठा प्रभाव आहे. आयुष्यात लोकांना एवढं धावपळ असतात, वेळेवर जेवण नाही करणार, बाहेरचं जेवण होणं, तिखट, तिडकट आणि सगळंच म्हणजे जे आपण ते सांगतात ना त्याला जंक फूड, त्याचं सेवन आणि भरपूर स्ट्रेस, मनावर भरपूर स्ट्रेस, हे सगळं फॅक्टर्समुळे अर्बन सेंटर्समध्ये भरपूर लोकांना आज ॲसिडिटी, गॅस आणि अपचनचा हे सिम्पटम्स आहे सगळ्याला. सो आय वुड से की 10 पैकी 8ला हे सिम्पटम्स आहे. 80% पॉप्युलेशन मला असं वाटतंय की कधीतरी त्याला हे सिम्पटम्स त्याला आयुष्यात येणार. बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला चौकस निदान आणि त्याप्रमाणे त्याचा ॲक्युरेट ट्रीटमेंट, प्रॉपर ट्रीटमेंट करायला खूप महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईलमुळे जर चेंज झालं तर ते चांगलं होईल. व्यायाम करायचं, योगा करायचं, मेडिटेशन करायचं, आय थिंक हे इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तदुपरांत वेळेवर जेवण करणं, बाहेरचं जेवण अवॉइड करणं आणि खूप तिखट किंवा तिडकट खाद्यपदार्थ जर अवॉइड केलं तर हे सिम्पटम्स आपण कमी करू शकतो. डॉक्टर, इथे आपण खरंच प्रयत्न करतो प्रेक्षकांना सांगायचं, कारण की बरेच जण बाहेरचं खाण्यात तो मोह अगदी टाळू शकत नाही आणि मग त्यांना या समस्या होतात, अपचन होतं, गॅस होतं. तरी सुद्धा ही लोक किंवा काही व्यक्ती असतात की बाहेरचंच खातात. पण आपण तुमच्या मार्फतच त्यांना चांगला संदेश देऊ की हे खाणं तुम्ही पहिल्यांदा टाळा, म्हणजे दुसऱ्या ज्या काही समस्या येतील ते आपण दूर ठेवू शकतो त्यांना. मुंबईला एवढं चांगलं सोय आहे डब्बाचा. हो ना. माझा असं सल्ला आहे सगळ्यांना की घरचं जेवणच करूया, बाहेरचं अवॉइड करूया. एस्पेशली आणि अनकुक्ड फूड, म्हणजे कुक्ड फूड आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही बाहेर,
पण चटणी आहे किंवा सलाद आहे हो त्याला आपल्याला त्याचा कंट्रोल नाही आहे इन्फेक्शनवर, म्हणून ते अवॉइड केलं पाहिजे असं अच्छा. माझा सल्ला आहे. बरं डॉक्टर, जसं आपण अपचन, गॅस आणि ॲसिडिटी या संदर्भातच बोलतोय, तर प्रथम तुम्ही मला सांगा की गॅस किंवा ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय? ॲसिडिटी म्हणजे पोटमध्ये ॲसिडचं प्रमाण वाढणं अच्छा. आणि त्यामुळे जठराची जे लायनिंग असतात त्याच्यात जे काही डॅमेज होतं त्यामुळे सिम्पटम्स होणं, म्हणजे पोटात जळजळणं, गच्च वाटणं, भूक कमी लागणं, छातीत जळजळणं, आंबट पाणी येणं, करपट ढेकर येणं, हे सगळेच सिम्पटम्स अच्छा. ॲसिडिटीचे आहे आणि बरं. त्याच्यात दुर्लक्ष करायचं नाही. आणि एक साधारणतः 1-2 आठवडे आपण त्याचं औषध घेऊ शकतात अच्छा. आणि नंतर जर फरक नाही पडलं तर पुढे इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त जर हा प्रभाव किंवा ही समस्या खूप दिवस असली तर मग एंडोस्कोपी कशी काम करते डॉक्टर? एंडोस्कोपीचा मी एक डेफिनेशन तुम्हाला परत नक्कीच. सांगतो. मी एंडो म्हणजे आत, स्कोपी म्हणजे बघायचं, म्हणजे आत जाऊन बघून निदान करायचं. पोटचं विकार म्हणजे कुठे काय चाललंय, अन्ननलिकामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जठरामध्ये काय आहे, लहान आतडीला काय प्रॉब्लेम आहे, हे त्याच्या एक एंडोस्कोपीने निदान आपण करू शकतात. अच्छा. म्हणून ॲसिडिटीमुळे तिकडे अल्सर झालेला आहे का किंवा इन्फेक्शनमुळे अल्सर झालेला आहे का, तो एंडोस्कोपीचा रोल काय आहे. जर तुम्हाला ॲसिडिटीच्या सिम्पटम्सला रिस्पॉन्स नाही आला औषधाने, अच्छा. तर लगेच एक एंडोस्कोपी करून घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला लगेच कळेल की काय इन्फेक्शन आहे का. तर लहान आतडीला, डिओडनमला अल्सर होऊ शकतात, जठराला पण अल्सर होऊ शकतात आणि हे बायोप्सी घेऊन तिकडे आपण ओव्हर 95% ॲक्युरसीने ते निदान करू शकतात. बरं. तर एंडोस्कोपीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. कुठलाही पेशंटला जर ॲसिडिटीचा त्रास आहे आणि ते कन्व्हेन्शनल ओव्हर द काउंटर मेडिकेशनने ते फरक नाही पडला तर, बरोबर. किंवा त्याचे मेडिकल म्हणजे फॅमिली फिजिशियनकडे गेले आणि त्याने काही औषध दिलं पण परत औषध बंद वारंवार केला होत असेल की तर. परत त्याला सिम्पटम्स आले, त्याच पेशंटला डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन लागणार आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या बरोबर, बरं. त्यांचा आपण प्रश्न जाणून घेऊयात. संपाल आहेत बुलढाण्याहून, तुमचा प्रश्न विचारता का? हॅलो, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेबांना प्रश्न आहे. हा नमस्कार. सर नमस्कार सर, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे मला. हा, आणखीन काय त्रास आहे? ऍसिडिटीमुळे जरा जास्त त्रास होतो सर. बरं, आता ऍसिडिटी कशामुळे आहे त्याचं कारण शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बरं. म्हणून त्याचा जर एकदा आपल्याला कारण मिळाला तर त्याचं औषध करू शकतात आपण. बरं. बरेच कॉम्प्लिकेशन असतात आतमध्ये. जर ऍसिड जास्त झालं तर त्यामुळे आतमध्ये लायनिंगचा डॅमेज होऊ शकतात, तिकडे ब्लिडिंग होऊ शकतात, रक्तस्राव होऊ शकतात, आणखीन अल्सरची तयारी होऊ शकतात. त्या पेशंटला अगदी जोरात भूक लागणं, म्हणजे पोटात दुखणं, असं ते सिम्पटम्स असतात. तर माझा असा सल्ला आहे प्रेक्षकांना, ते एंडोस्कोपी करून घ्या एकदा. चांगली एंडोस्कोपी, हाय रेझोल्युशन, हाय डेफिनेशन एंडोस्कोपी पाहिजे. त्याच्यात आपल्याला कळेल काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. बरोबर. डॉक्टर, अजून काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का? हे बघा, एंडोस्कोपीनी आपण सगळे कॉम्प्लिकेशन ॲसिडिटीमुळे जे काय आहे ते आपण त्याचं निदान करू शकतात. आता प्रेक्षकांना मी एवढा निरोप देणार आहे की अमेरिकाला नंबर 1 कॅन्सर आता झालेला आहे ॲसिडिटीमुळे. अन्ननली आणि जठराचं जे जंक्शन आहे तिकडचा कॅन्सर अमेरिकात वाढत चालला आहे. त्याचं बरेच कारण आहे. त्याचं मुख्य एक कारण आहे रिफ्लक्स, म्हणजे भरपूर ऍसिड जर वर आला आणि अन्ननलिकाला जर जळून टाकलं त्याने तिकडे त्याची जे त्वचा आहे तिकडे चेंजेस होणार आणि ते कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते. जर बॅरेट्स इसोफेगस आणि आणखीन प्रॉब्लेम झाले तिकडे. कधी कधी कुठल्या पेशंटला भरपूर हे रिफ्लक्समुळे तिकडे नॅरोईंग होऊ शकतात, म्हणजे हे नॅरोईंग एवढं टाईट असतात की जेवण सुद्धा जात नाही खाली. तर त्या वेळात पेशंट आमच्याकडे येतात, डिस्फेजिया म्हणजे गिळाला त्रास आहे, म्हणजे जेवण घेतलं घास खाली जातच नाही, पाणी बद्दल पण जात नाही. त्या वेळात आम्हाला लगेच एंडोस्कोपी करून ते जे जागा लहान झाली आहे
त्याला एंडोस्कोपीनी बलूननी मोठा करू शकतात. म्हणजे हे सगळं ऍसिडिटीचे कॉम्प्लिकेशन्स आहे. बरं. सेम प्रॉब्लेम आपल्याला लहान आतडी पण होऊ शकतात. म्हणजे डिओडनम मध्ये अल्सर झाला तिकडे पण ते नॅरोईंग होऊ शकतात आणि पोट फुगू शकतात, उलट्यात होऊ शकतात. म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही. आणि हे दुर्लक्ष जर केला तरच हे सगळं कॉम्प्लिकेशन होणार आहे. नक्कीच. जसं आपण आता ऍसिडिटी बद्दल बोललो, तर आता थोडं आपण अपचनावर येऊया की काय कारण आहेत त्याची, काय सांगाल? अपचनचे बरेच कारण आहे. पोटामध्ये इन्फेक्शन होणं, बरोबर. आणखीन एक्सेसिव्ह मेंटल स्ट्रेस होणं, कधी काय ॲलर्जिक फूड आपण जेवण खाल्लं त्यानी पण असं होऊ शकतं. आणि बरेच लोकांना ग्लुटनचे ॲलर्जी असतात, मिल्क लॅक्टोज इंटॉलरन्स असतात. हे सगळं आयडेंटिफाय केलं पाहिजे. डायबिटीज पेशंट आहे, जो पेशंटला डायबिटीज आहे त्याला लवकर इन्फेक्शन पोटात होऊ शकतं. कारण काय, त्याला ट्रान्झिट टाइम आहे. म्हणजे जे जेवण आपण खाल्लं ते बाहेर पडायला त्याला वेळ खूप लागतात. ते आता आतरडीच्या जे आकुंचन प्रक्रिया आहे ते मंद झालेलं आहे, म्हणून त्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यांनी पण अपचन होऊ शकतं आणि त्यांनी गॅस होऊ शकतं, बरेच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण एंडोस्कोपी आपण एकदा केला की लगेच आपल्याला कळेल. इकडे मला एक खूप छान एक्झाम्पल द्यायचं आहे. आमच्याकडे बरेच पेशंट येतात पूर्ण भारतातून. त्यांनी भरपूर एंडोस्कोपी केली आहे, 2, 3, 4 वेळा एंडोस्कोपी केली, काय सापडलेला नाही आणि ऍसिडिटीचे सिम्पटम्स आहे. आणि आपण काय सापडलं की एंडोस्कोपी केली, थोडा तर सूज आहे जठरात, पण त्यावेळा एंडोस्कोपिक सोनोग्राफी केली. जर पेशंटचा वेट लॉस आहे, त्याला संध्याकाळी ताप येतोय, त्याला भूक कमी लागलेली आणि वजन कमी झालेलं आहे, त्याला आपण एंडोस्कोपिक सोनोग्राफी करून अन्ननलिका आणि जठराच्या आजूबाजू लिम्फ नोड, टीबीची गाठ बनू शकतात, ते त्याचं निदान आपण करू शकतात. म्हणजे कुठलाही पेशंट जर मल्टिपल एंडोस्कोपीने त्याला निदान नाही मिळाला तर तो पेशंटला आमच्या डिपार्टमेंट एंडोस्कोपी एशियामध्ये एंडोस्कोपी लागणार आणि त्यावेळेस एंडोस्कोपिक सोनोग्राफीची इन्व्हेस्टिगेशन करून आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह त्याच्या आपण मार्गदर्शन करू शकता. नक्कीच डॉक्टर, अतिशय महत्त्वपूर्ण अशी तुम्ही माहिती देताय. प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचते हे खूप महत्त्वाचं आहे. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण ऍसिडिटी, अपचन आणि गॅस यासाठी प्रभावी एंडोस्कोपी या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतोय. या संदर्भात तुमचे देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा.